पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यातील आदिवासी वस्तीत असणारा डोंगराळ भाग सध्या मोगऱ्याच्या सुवासाने दुर्वळून लागलाय। अर्थात याला निमित्त आहे ते म्हणजे मोहन चंदू मोकाशी यांच्या मोगऱ्याच्या शेतीचं। हे कसं साध्य झालं पाहूयात एक खास रिपोर्ट। पालघरच्या आदिवासी पट्ट्यात फुलला मोगरा। मोखाडा तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्याची सुगंधी यशोगाथा। भरघोस उत्पन्न मिळवून देणारी मोकाशी यांची वेगळी वाट। पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यात रोजगाराच्या संधी तशा कमीच, पोटासाठी रोजगाराच्या शोधात स्थलांतर करणाऱ्यांची संख्या जास्त। अशा परिस्थितीत शेती कशी पिकवायची, मुलांची शिक्षण कशी करायची हा प्रश्न शेतकरी कुटुंबातल्या सुमन मोकाशी यांना पडला। आदिवासी विकास प्रकल्प जव्हार यांच्याकडून अनुदान रक्कम मिळत असल्याची माहिती सुमन यांना मिळाली। आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत सुमन यांचा मोठा मुलगा मोहन मोकाशी यांनी मोगरा शेतीसाठी 1 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य उपलब्ध करून घेतलं आणि त्यांनी 20 गुंठ्यांमध्ये जवळपास मोगऱ्याच्या 1000 रोपांची लागवड केली। ठिबक सिंचन पद्धतीने नियोजनबद्ध पाण्याचा वापर करून त्यांनी शेतीला पाणी दिलं। बघता बघता वर्षभरात मोकाशींच्या शेतीत मोगऱ्याचा सुगंध दरवळू लागला। मोगरा लागवड केल्यानंतर हळूहळू आमच्यामध्ये सुधारणा होत गेली। मुलांच्या शिक्षणाला पैसा भेटायला लागला। परत आम्हाला ज्या गोष्टी लागत होत्या त्या गोष्टी भेटायला लागल्या। व्यवसाय कुठलाही असू देत, त्याला कुटुंबाची साथ लाभली तर तो बहरतोच। मोगरा शेतीसाठी सुमन मोकाशी यांना त्यांच्या मोठ्या मुलाची साथ लाभली आणि बघता बघता सुमन मोकाशी यांच्या शेतात मोगरा डवरला। बघता बघता मोकाशी कुटुंब महिन्याकाठी 30,000 रुपये उत्पन्न मिळवू लागलं। वंचितांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचावा यासाठी केंद्रातलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार प्रयत्नशील आहे। त्यातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनं सुरू केलेल्या आदिवासी विकास प्रकल्पाची साथ आणि शेतीतला वेगळा प्रयोग म्हणूनच मोकाशी कुटुंबाच्या अंगणी मोगरा फुललाय। फैयाद शेख, साम टीव्ही, मोखाडा।